हे सगळं इंग्लिशमध्ये आहे, पण मी मराठीमध्ये सांगतो तुम्हाला काय काय आहे. हं, जे नॅचरल प्रोडक्ट्स, कोल्ड प्रेस ऑइल मॅन्युफॅक्चरिंग ट्रेनिंग. तुम्ही हं, फिजिकल ट्रेनिंग तर घेतलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप सारं माहिती आहे. हं, ठीक आहे. पण काय काय गरजेचं आहे आपल्याला, आणि आपण काय काय आपल्या ज्यावेळेस शॉप किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट ओपन करतो त्यावेळेस आपल्याला काय काय माहिती पाहिजे लोकांना देण्यासाठी, ती माहिती हं. आपण शेअर करू याच्यामध्ये. आणि ह्या व्यवसायाचा काय काय फायदा आहे त्याची पण ट्रेनिंग आपण तुम्हाला सगळी सांगू समजून. हं. काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा बिंदास. ठीक आहे. हो. कोल्ड प्रेस ऑइल इज द की ऑफ रिअल हेल्थ. म्हणजे घाण्याचं जे तेल आहे आरोग्यासाठी गुरु किल्ली आहे. ठीक आहे. म्हणजे हं, आपल्या शरीरासाठी खूप चांगलं तेल आहे. आधी आपण एक 50 वर्ष आधी गेलो, 40-50 वर्ष आधी गेलो, तर रिफाईंड तेल हा कॉन्सेप्ट नव्हता आपल्या समाजात. सगळी लोक म्हणजे घाण्याची तेली खायची. आणि तुम्ही बघू शकता की 50-60 वर्ष आधीची लोक जी होती आजोबा, एकदम फिट अँड फाईन असायची. कोण कारण कारण तेल पण चांगलं खायची ती, प्युअर तेल खायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतात कामही करायची लोक, आणि फिजिकली खूप ऍक्टिव्ह होते. आत्ताचा जो समाज आहे तो फिजिकली ऍक्टिव्ह नाहीये अजिबात. आणि दुसरी गोष्ट, तेलही रिफाईंड खातो. रिफाईंड तेलमध्ये 50% पाम तेल मिक्स असतो, आणि त्याच्यामध्ये खूप केमिकल्स असतात. 9 ते 27 केमिकल असतात. म्हणजे त्या तेलाला जेवणाला एक बनवण्यासाठी एवढे केमिकल वापरले जातात. तर त्या केमिकलमुळे आपल्याला खूप मोठे म्हणजे आजार, कॅन्सर किंवा हार्ट असे आजार होऊ शकतात. त्याच्यामुळं कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे लाकडी घाण्याचं तेल, एक्सपिलरचं तेल जे आहे, तुम्ही बघितलंय ट्रेनिंग मध्ये की आपण कसं तेल काढतो. डायरेक्ट शेंगदाणे असो किंवा तीळ असो किंवा खोबरं असो, आपण टाकतो मशीनमध्ये. मशीनमध्ये क्रशिंग होतं आणि प्युअर तेल निघतं. आता प्युअर शेंगदाणा तेल काढायला आपल्याला 2.5 किलोला 1 किलो तेल भेटतं, किंवा तुम्ही जर तीळ घेतलं तर 2.25 ते 2.5 किलो तीळ लागतं 1 किलो तेलसाठी. आणि खोबरं घेतलं तर 2 किलो खोबरं. मग मार्केट रेट जो आहे त्याचा जर आपण विचार केला तर त्या हिशोबाने जे आपण प्युअर तेल खातो, शुद्ध तेल, ते महाग असतं. आणि जे मिक्सिंग मध्ये असतं तेल ते स्वस्त असतं, कारण त्याच्यामध्ये मिक्सिंग झालेली असते. त्याच्यामुळं आपल्या शरीराला, दुसरी पॉइंट बघतो मी काय, द रूट कॉज ऑफ द फिजिकल डिसऑर्डर इज हिडन इन आर फूड. म्हणजे आपल्या शारीरिक जे पण प्रॉब्लेम होतात आपल्याला शरीरामध्ये, ते आपल्या खाण्यामध्येच झडलेलं आहे सगळं. जर आपण चांगलं जेवण केलं, गावरान खाल्लं, विदाऊट केमिकल खाल्लं, तर आपल्या शरीरासाठी ते चांगलं आहे आणि उत्तम आहे. पण आपण जर केमिकल जेवण घेतलं, केमिकल जेवण म्हणजे काय, केमिकल जेवण म्हणजे हे रिफाईंड तेल. ठीक आहे. रिफाईंड तेल मधनं जे पण जेवण आपण करतो, तयार करतो, ते जर खाल्लं आपल्याला आज ना उद्या, तर आपल्याला मग ते मोठे परिणाम, दुष्परिणाम होणार आहे. आता तुम्ही बघू शकता 15-20 वय असं लिमिटेड नाहीये, कधीही लोकांना हार्ट अटॅक येतोय. आधी कसं, आधी वयस्कर लोकांना हार्ट अटॅक यायचे, पण आता तसं नाही. कॅन्सर छोट्या छोट्या मुलांना होतोय. हा आजार का होतोय? आपल्या जेवणामुळं आणि फिजिकल ऍक्टिव्हिटीमुळे. दिस इज बिकॉज मेनी पीपल आर बाउंड टू ईट आउटसाइड. म्हणजे काय, अनेक लोक बाहेर जेवण खातात, हॉटेलमध्ये जातात, बाहेर जेवण करतात, वडापाव खातात, मिसळ खातात. का? कारण लोकांना त्याची बरं वाटतं, कारण मस्त तर्रीदार असतं ते. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे तेल असतं तर्रीदार तेल, तुम्ही वडापाववाल्याकडे जावा तुम्ही, तो काय प्रत्येक वडापावला काय नवीन तेल टाकणार नाही. त्याला परवडेल का वडापाव? तसा वडापाव मग 50 रुपये 60 रुपयाला होईल. तो कितीला देतो तुम्हाला वडापाव? 10 रुपये 15 रुपयाला. मग तो काय करतो, गरम करतो तेल, गरम चांगलं कडलेलं तेल, त्याच्यामध्ये तो वडापाव काढणार. मग 10 वेळा असो किंवा 20 वेळा असो, तोच तेल गरम गरम होणार. तुम्ही एखाद्या वडापावाकडे जाऊन बघितलं की बाबा तेल कसं आहे, तर त्याचं तेल बघा, काळा कलर होतो त्याचा, तेल निळा काळा होतो. का होतो असा तेल? कारण सारखं तापल्यामुळं. आणि ते केमिकल तापून 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 ते काळं कलर होतं. ते जे आहे तेल, अशा तेलामध्ये वडापाव खाणे हे जीवाला धोकाच आहे आपल्या. म्हणजे छोटं, म्हणजे आपण जे खातोय वडापाव किंवा काही खातोय बाहेरचं, तर फ्रेश म्हणजे खाल्लं तर ठीक आहे. फ्रेश म्हणजे काय,
की बाबा वडापाव खायचा असेल तर आपल्या घरी करा, कारण आपण काय 10 वेळा तेल गरम करत नाही. तो एकदा वडापाव केला, तेल गरम केलं, ते तेल आपण परत दुसऱ्या वेळेस जेवणामध्ये टाकून वापरून टाकतो. पण बाहेर वडापाववाले काय करतात की 10 वेळा तोच तेल गरम करणार, त्याच्यात ऍड करणार, तेल गरम करणार, ऍड करणार, गरम करणार, कारण त्यांचा व्यवसाय आहे. आलं ना लक्षात? हे The food that we eat is either made of maida, refined oil is used for cooking food in hotel. तेच सांगितलं मी. हा सर्व प्रकारचं अन्न जे आहे आपण खातो ते एक तर मैद्यामध्ये तयार केलेला असतो. मैदा हा चांगला नाही शरीरासाठी. आपण घरी काय खातो? गहू खातो, चपाती खातो, भाकरी खातो. पण हॉटेलमध्ये आपल्याला मैद्याची रोटी लई चांगली लागते. का? ती मस्त तंदुरी रोटी असते. तर ती तंदुरी रोटी कधी एका महिन्यात एखादा किंवा 6 महिन्यात खाल्लं तर ठीक आहे. एकदा आपण शरीराला कष्ट देऊ शकतो. पण जर नेहमी खातो हॉटेलमध्ये, त्याच्यासाठी मग हार्ट अटॅक आणि डायबिटीज आणि ब्लॉकेजचा विषय हा गंभीर आहे त्याच्यासाठी. Most of the oil that we use for daily consumption is filtered and all important fats are lost. सर्व प्रकारचे जे अन्न आहे आपण खातो ते एक तर मैद्याचे आहेच, म्हणजे अनेक वेळा फिल्टर करून तयार केलेले तेल आपल्याला भेटते. त्याच्यामध्ये नॅचरल जो चिकटपणा असतो तो घालेला असतो. तुम्ही बघितलं आता माझ्या बरोबर तुम्ही काम केलं, आपण जे तेल काढतो त्याला चिकटपणा किती असतो, म्हणजे नॅचरल फॅट्स खूप असतात त्याच्यामध्ये. ते नॅचरल फॅट्स असतात ते चांगले फॅट आहे. एक असतो गुड फॅट्स, एक असतो बॅड फॅट. गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल. तर आपल्या ज्या घाण्याच्या तेलमध्ये किंवा एक्सपिलरच्या तेलमध्ये जो कोलेस्ट्रॉल असतो तो चांगला असतो, चांगला फॅट्स असतो, जो शरीरासाठी उत्तम असतो. आणि रिफाईंड तेलमध्ये जो फॅट म्हणतात तो फॅट जो आहे तो चांगला नसतो, कारण त्याच्यामध्ये चिकटपणाच नसतो. तुम्ही तेल घ्या, चिकटपणा नसतो त्याच्यामध्ये. आणि आपण जे नॅचरल तेल काढतो त्याच्यामध्ये चिकटपणा असतो, तर तो शरीरासाठी खूप उत्तम आहे. ॲज अ रिझल्ट, रिफाईंड ऑइल हॅज अ हाय ग्लिसरीन GI व्हॅल्यू, म्हणजे अशा तेलाला GI व्हॅल्यू खूप जास्त असते, जो चांगला नाहीये आपल्या शरीरासाठी. पुढे आपण स्टडी करू GI व्हॅल्यू काय आहे आणि काय नाहीये. हे रिफाईंड केल्यामुळे काय होतं, ह्या प्रकारामुळे काय होतं रिफाईंड मध्ये, therefore even if you eat little such food increase fat in the body and invites many disease. म्हणजे काय, थोडं जरी रिफाईंड तेल खाल्लं आपण तर आपल्या शरीरामध्ये बॅड फॅट्स, हे लक्षात ठेवा. घाण्याच्या तेलमध्ये गुड फॅट्स असतात. गुड फॅट्स म्हणजे काय, जे आपल्या शरीरासाठी चांगले आणि उत्तम, ते गुड फॅट्स. बॅड फॅट्स म्हणजे काय, जे आपल्या शरीरासाठी उत्तम नाही, चांगले नाही, ते फॅट्स खाल्ल्यामुळे आपल्याला खूप सारे म्हणजे दुष्परिणाम होतात. आणि दुष्परिणाम म्हणजे काय, हार्ट अटॅक म्हणा किंवा कॅन्सर म्हणा किंवा डायबिटीज म्हणा किंवा BP म्हणा, शुगर, हे सगळे पार्ट असतात त्याच्यामध्ये. हे लगेच होत नाही. तुम्ही आज जर रिफाईंड तेल खाल्लं की लगेच तुम्हाला हे होणार नाही. 10-20 वर्ष जर तुम्ही कंटिन्यू खाताय थोडं 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 करून, ज्यावेळेस आपलं वय 30-35-40 होतं, कुणाला लवकर होतो परिणाम त्याचा, कोणाच्या शरीरावर टाइम लागतो. तुम्ही बघा, एक 30-35-40 नंतर लोकांना डायबिटीज, BP ह्याचा जास्त करून त्रास होतो. Our culture is eating oil food made from wooden churner, but the systematic propaganda that the oil is harmful to health was carried out by the oil companies from the very beginning. म्हणजे आपली जी संस्कृती आहे, हा खरं तर लाकडी घाणा तेल किंवा एक्सपिलर तेल, म्हणजे ह्याच्यामध्ये बनलेलं जे तेल आहे ते आपल्याला आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. पण लोकांनी काय केलंय की लोकांनी म्हणजे ज्यावेळेस रिफाईंड कंपनीज आपल्या भारतात आली त्यावेळेस त्यांनी काय कॉन्सेप्ट केला की अरे हा तेल चिकटपणा असतो, ह्याच्यामध्ये जास्त फॅट्स जास्त आहे, तुमच्या शरीरासाठी लय धोका आहे या तेलानी, तुम्ही हे तेल सोडून द्या खायचं आणि रिफाईंड तेल घ्या. शिवाय रिफाईंड तेल मस्त आहे, चांगलं आहे तुमच्या शरीरासाठी, चिकटपणा नाही, याच्यामध्ये फॅट्स नाहीये. असं करून काय आलं, मग हळूहळू स्वस्त, कुणालाही स्वस्तच पाहिजे, लोकांनी काय केलं, हळूहळू आपले प्रत्येक गावात घाणे होते. लोक काय करायची, शेंगा किंवा करडी घेऊन जायचे, मोहरी, आणि आपलं ताजं स्वच्छ तेल काढून आणायचे घाण्यातलं. त्याच्यामुळे लोक एकदम फिट फाईन होते. पण लोक हे ज्यावेळेस मोठे मोठे कंपनीज आले त्यांनी सगळ्यांच्या मनामध्ये, म्हणजे ऍड्सनी म्हणा, दूरदर्शननी म्हणा, यांनी काय केलं, यांनी सगळ्यांनी कॉन्सेप्टच काय कॉन्सेप्ट केला यांनी,
हे तेल शरीरासाठी चांगलं नाहीये. म्हणजे जे हजारो वर्षांनी तेल खात होतो आपण आणि ज्या तेलाने आपल्याला जास्त दुष्परिणाम नव्हते, ते तेलाला त्यांनी एवढी ऍडव्हर्टाईज केली, एवढी मार्केटिंग केली की ते तेल विष आहे म्हणून असं लोकांना सांगितलं आणि थोडे थोडे करून घाणे बंद झाले. आणि आज 40-50 वर्षानंतर परत लोक जे आहे त्यांना कळलेलं आहे बाबा हे तेलामुळे किती दुष्परिणाम आहे. किती लोकांना प्रत्येक घरात एक डायबिटीस किंवा हार्ट अटॅकचा पेशंट आहे प्रत्येक घरात. त्यामुळे लोकांनी आता काय केलंय की बाबा आपण जे खायचं तेल, जे तेल आपल्या शरीरासाठी चांगलं तेल होतं ते खाण्याचं परत लोकांनी सुरुवात केलेली आहे. आणि करोनामुळे तर खूप लोक आता जागरूक झालेले आहे की हेल्थ कॉन्शियस लोक झालेले. हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळं काय की आता घाणे हळूहळू प्रत्येक म्हणजे गावात प्रत्येक शहरात सुरू व्हायला चालू झालेले आहे. आणि पुण्यात तुम्ही जर विचार केला तर पुण्यात खूप सारे घाणे उघडले, खूप सारे. पण काय होतं घाणे उघडतात लोक, पण 6 महिने 1 वर्ष बघतात किंवा व्यवसाय होतोय का नाही होत. जर व्यवसाय नाही झाला की लोक बंद करतात. थोडा धैर्य ठेवायचा, व्यवस्थित धंदा करायचा, लोकांना मार्केटिंग चांगली स्ट्रॉंग करायची, लोकांना जाऊन भेटायचं. आणि ओपनिंग ज्यावेळेस आपण ओपनिंग करतो शॉपची त्यावेळेस ग्रँड ओपनिंग करायची. ग्रँड ओपनिंग केल्यामुळे काय होतं अख्ख्या गावाला कळतं की बाबा हा ही इथं काहीतरी लय भारी चालू झालेलं आहे, इथं प्युअर तेल भेटणार आहे, शरीरासाठी चांगलं आहे. तसं ग्रँड ओपनिंगच्या बद्दल मी पुढे माहिती देईल. पण ज्यावेळेस आपण लग्न करतो कसं ग्रँड करतो तसंच आपण ज्यावेळेस शॉप ओपन करू त्यावेळेस तुम्ही ग्रँड ओपनिंग करा. ग्रँड ओपनिंग केल्यामुळे काय होतं की प्रत्येक तुमच्या शेजारची पण गावं असतील जेवढे लोक ओळखीचे लोक आहेत त्यांना पण सांगायचं, त्यांना सांगायचं तुमच्या ओळखीचे पण लोकांना घेऊन या, कारण आपण हा घाण्याचा व्यवसाय केलेला आहे. स्वच्छ आणि प्युअर तेल आपण डोळ्यासमोर काढून देणार आहोत. आलं. ऍज द रिझल्ट द वुडन चॅनल रनिंग इन द विलेज वॉज क्लोज्ड. हे तुम्हाला सांगितलं मी. The oil used to be prepared in front of the eyes is now being prepared somewhere in a distant factory and coming in shiny attractive packaging. म्हणजे काय, म्हणजे जे ऑइल आपल्या डोळ्यासमोर बनाय म्हणजे घाण्याचं तेल आपण डोळ्यासमोर काढून घेऊ शकतो ना, पण रिफाईंड तेल आपल्या डोळ्यासमोर बनतं का? नाही. ते कुठेतरी कोणत्या तरी कंपनीत बनतं, फक्त त्याची पॅकिंग लेबलिंग मस्त होते आणि एक कोणती तरी मॉडेल येणार, हिरोईन येणार आणि आपल्याला सांगणार की बाबा हे तेल खूप चांगलं आहे रिफाईंड तेल, किंवा हिरो येणार म्हणणार हा तेल भारी. ते स्वतः खातात का? नाही खात. ते ऑलिव्ह ऑइल तरी खातात किंवा घाण्याचं तेल खातात. ते स्वतः तेल खात नाही पण आपल्याला सांगतात की अरे रिफाईंड तेल लय भारी. ऑइल स्मेल टेस्ट गुड कोलेस्ट्रॉल इज रिमूव्ह. म्हणजे रिफाईंड प्रोसेस मध्ये काय होतं, तुम्ही बघा, तुम्ही बघितले आता ट्रेनिंग मध्ये फिजिकली कोणताही आपण जे पण तेल काढतो त्याचा वास येतो. म्हणजे शेंगदाणा काढला की शेंगदाण्याचा वास, तीळ काढला तीळ, मोहरी काढले मोहरीचा वास. काय येतो तो स्ट्रॉंग? काय येतो? कारण म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन असतात, त्या प्रोटीनचा वास असतो तो. आणि रिफाईंड तेलमध्ये सगळं प्रोटीन बिटीन काढलेलं असतं, कारण ते प्रोसेस असतो त्यांचा जो आहे प्रोसेस येतो रिफाईंड करायचा, त्याच्यामुळे सगळं निघून जातं प्रोटीन बिटीन सगळं तेल. इवन अ थिन ऑइल बॉटल लाईक वॉटर कम्स इन टू द हाऊस, बट इवन इफ ऑल द ह्युमन फॅट्स आर रिमूव्ह, वाय द ऑइल इज परफेक्ट फॉर हेल्थ हॅज टू बी आन्सर नेगेटिव्हली. म्हणजे जे आपल्या डोळ्यासमोर नसताना एक म्हणजे ज्या तेलाला रंग नाही, वास नाही, चव नाही, ठीक आहे, असला जो तेल आहे तो आपण वापरतोय म्हणजे रिफाईंड तेल, जो शरीरासाठी चांगला नाहीये. अगदी प्रमाणासारखे पातळ बॉटल मध्ये येतो, बिस्लरीची जशी बॉटल असेल तशीच तेलाची पण बॉटल असते. हे लक्षात ठेवा, जी रिफाईंड तेलची बॉटल असते आणि त्याच्यामध्ये काही प्रोटीन्स नसतात त्या तेलामध्ये आणि काही त्याच्यामध्ये म्हणजे फायदेशीर घेण्यासारखं काहीच नसतं. हा फक्त काय असते बाबा त्याच्यामध्ये काय तुम्हाला टेस्ट पण भेटणार नाही, फॅट्स पण भेटणार नाही, फक्त तेल भेटणार आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये 9 ते 27 प्रकारचे केमिकल असतात. आलं लक्षात हे? हो. Refined oils are treated with high degree of chemical. In this process, all kind of natural nutrients are removed from the oil. हे मी तुम्हाला सांगितले की रिफाईंड तेल हाय डिग्री मध्ये, तुम्ही युट्यूबला जावा आणि तिकडे बघा की हाऊ इज रिफाईंड ऑइल मेड, म्हणजे रिफाईंड ऑइल कसं बनवलं जातं ह्याचे व्हिडिओ बघितले ना तुम्ही, तुम्हाला तिथं तेच सांगतात. आम्ही डिऑक्सिडाइज करतो, सल्फर टाकतो, म्हणजे जे आपण कपडे धुवायसाठी आपण पावडर टाकतो
ती पावडर ब्लिचिंग होते. ब्लीच तुम्हाला माहिती आहे, कडक कपडे करण्यासाठी ब्लीच करतो आपण. ते ब्लिचिंग होते ऑइलमध्ये, आणि ती ब्लीच झाल्यानंतर आता ते ब्लीच चांगलं नसतं ऑइलमध्ये. मग ते ब्लिचिंग काढण्यासाठी म्हणजे इम्प्युरिटीज काढण्यासाठी ते तापमान करतात 400 डिग्री, 900 डिग्री, 1000 डिग्री, 1500 डिग्री, सगळे इम्प्युरिटीज काढण्यासाठी. युट्यूबवर तुम्ही बघू शकता प्रोसेस ऑफ रिफाइंड ऑइल, आणि तुम्ही शेअर करू शकता व्हॉट्सअप ग्रुपला किंवा फेसबुक ग्रुपला की बघा बाबा रिफाइंड ऑइल कसं बनवलंय, आपल्या घाण्याचं तेल कसं बनवलंय आपण. दोन्ही कमतरता करा आणि मग तुम्ही वापरा तेल, हे आपण लोकांना समजून सांगू शकतो. The chemical reaction takes place at such high degree temperature, produces toxin that invites many diseases. There have been many tests in the regards in the developed country and the finding are shocking. म्हणजे काय, म्हणजे हे जे केमिकल प्रोसेस करतात ते त्याच्यामुळे खूप सारे म्हणजे डिझीज म्हणजे काय, खूप सारे आजार याला आपण स्वतःच निवता देतोय की बाबा डायबिटीज असो किंवा हार्ट अटॅक असो, मोठे मोठे काही कॅन्सर असो, हे कारण आहे. ह्या तेलामुळे होणारे हे कारण आहे सगळे. आणि दे आर मेनी टेस्ट इन दिस रिगार्ड इन डेव्हलप कंट्री. डेव्हलप कंट्री म्हणजे अमेरिका असो, UK असो, US असो किंवा कॅनडा असो, ऑस्ट्रेलिया असो, इकडे काय खूप सारे रिसर्च झालेले आहेत की हा तेल जो रिफाईंड तेल आहेत ना ते शरीरासाठी धोकादायक आहे. तर त्यांनी पण काय चालू केलं, कोल्ड प्रेस ऑइल. खूप साऱ्या लोकांनी ज्यांना माहिती आहे तिकडे पण चालू, अख्ख्या जगात कोल्ड प्रेस ऑइलचा कॉन्सेप्ट आलेला आहे परत, हे लक्षात ठेवा. प्युअर ऑइल, कोल्ड प्रेस ऑइल. Sometimes hydrogen is added to such refined oil with the help of which the natural fat is removed and the oil which is completely diluted like water becomes thick again. म्हणजे हायड्रोजन जे गॅस असतं हायड्रोजन ते पण रिफाइंड ऑइलला जे आपण ऑइल बनवतो त्याच्यामध्ये ऍड केलेलं असतं. विथ द हेल्प ऑफ विच द नॅचरल फॅट इज रिमूव्ह. म्हणजे नॅचरल फॅट जे आहे चिकटपणा तो काढला गेलो, म्हणजे काढतात हायड्रोजन ऍड करून. विच इज कम्प्लिटली डायल्युटेड लाईक वॉटर. म्हणजे पाण्यासारखं मग तेल तयार होतो, हे लक्षात ठेवा. सच ऑइल इज सॉलिड ऑन डिमांड अंडर द नेम ऑफ डालडा. तुम्ही डालडा माहिती असेल आपल्याला, प्रत्येक घरामध्ये आपण कडक चपाती जर कडक करायची असेल किंवा डालडा शिरा करायचा असेल तर खूप सारे लोक डालडा टाकतात. हे डालडा तर खूप म्हणजे भयानक आहे. ह्याला कडक करण्यासाठी हायड्रोजन गॅस लागतो बघा, हे लक्षात ठेवा. But unfortunately, this oil, which is most harmful to health, is eaten under the name of the diet, which is not helpful for health in any ways. म्हणजे असा जो डालडा आहे, डालडाचं नावाखाली विकले जाते आणि आरोग्याला सगळ्यात हानिकारक हा डालडा आणि हे रिफाईंड तेल आहे, आणि त्याला डाएटच्या नावाखाली म्हणजे हा विकला जातो, हे लक्षात ठेवा. आता हे ग्लिसरीन इंडेक्स आहे. हा इंडेक्स जो आहे म्हणजे ग्लिसरीनचा, हा वर्ल्ड वाईड लेवलमध्ये मी काढलेला आहे, म्हणजे गुगलवरच आपल्याला भेटलेला आहे. व्हॅल्यू यूज टू मेजर हाऊ मच स्पेसिफिक फूड इन्क्रीजेस ब्लड. म्हणजे आपलं जे शरीराचं ब्लडचं लेवल आहे ते वाढतं, हे GI मध्ये कळतं. फूड्स आर क्लासिफाईड ॲज लो, मीडियम, हाय ग्लिसरीन फूड अँड रँक ऑन द स्केल ऑफ 0 to 100. म्हणजे कोणताही आपण जे पण खातो जेवण ते लो ग्लिसरीन आहे त्याच्यामध्ये, का मध्यम आहे, का हाय लेवल आहे, ते 0 to 100 ह्याच्यामध्ये येतो. आणि 70 अँड अबाव इथं बघा लेवल बघा. लो म्हणजे काय, 55 म्हणजे 55च्या खाली असेल तर लो लेवल आला. मीडियम 56 to 69 आणि हाय लेवल म्हणजे 70 अँड अबाव. आणि आपण जे तेल खातो ते 70 अँड अबाव मध्ये येतो, म्हणजे रिफाईंड तेल. त्याच्यामुळे होणारे आजार, इम्प्रूव्ह ब्लड शुगर रेग्युलेशन. म्हणजे आपल्या शरीरातली साखर, आपण म्हणतो डायबिटीज होण्याचे कारण काय असतात, साखर आपल्या शरीरात जास्त होते, त्याच्यामुळं डायबिटीज होण्याची आवश्यकता म्हणजे जास्त करून प्रमाण असतो डायबिटीज होण्यासाठी. इन्क्रीज वेट लॉस म्हणजे जास्त, आजकाल तुम्ही बघत असाल लोकांना ढेरी खूप असती, लोक खूप मोठे होतात, जाडे होतात, का, ह्या तेलामुळं. रिड्यूस कोलेस्ट्रॉल लेवल, GI डाएट आणि कोलेस्ट्रॉल लेवल जे आहे हार्ट साठी, हो का, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आर फॅक्टर्स ऑफ हार्ट डिझिजेस. म्हणजे ह्या तेलामुळे होणारे दुष्परिणाम जे आहे हे एक कारण आहे ह्याच्यामध्ये. कारण हार्ट अटॅक आजकाल तर हार्ट अटॅक कुणालाही होतोय, 30 असो, 35 असो, 20 असो, 25 असो किंवा 40च्या पुढे असो. त्याला मेन कारण एक
हे पण आहे की एक तर आपण शारीरिक व्यायाम नाही करत, दुसरं केमिकल वाला आपण तेल पण खातोय. फक्त तेलच नाही म्हणणार मी, ह्याच्यासाठी तुम्ही भाज्या घ्या का किंवा सगळंच घ्या. जे गावरान पद्धतीने काढलेल्या भाज्या आहेत ते शरीरासाठी उत्तम, आणि ज्याच्यामध्ये जास्त करून केमिकल मारलेलं आहे ते आपल्या शरीरासाठी उत्तम नाहीये. तर सगळं मिळून हे कारण आहे आपल्याला होणारे जे त्रास आहेत, डायबिटीज असो किंवा बीपी असो, हे सगळं होणार आहे. एकच मिनिट हा, एक मिनिट. हो. ओके, एक मिनिट. हे थोडा हार्ट अटॅक बद्दल थोडीशी माहिती तर घेतलेली, आपण गोळा करून घेतलेली आहे. हार्ट डिसीज नाव डेज इफेक्ट इवन यंग पीपल इन द 27 to 28. म्हणजे हार्ट अटॅक आता कुणालाही होतो, म्हणजे 27-28 वर्षाची सरासरी आपण ही घेतलेली आहे की 27-28 वर्षाच्या मुलाला पण आजकाल हार्ट अटॅक कॉमन झालेला आहे. वी रीड अबाउट यंग चिल्ड्रन सडनली गेटिंग डायझी, कोलॅप्सिंग, हॅव्हिंग हार्ट अटॅक वाईल वर्किंग. किती सारे म्हणजे छोट्या मुलांना पण आपण ऐकतो की त्यांना बाबा चक्कर आली, पडले आणि अटॅक आला. तर त्याची थोडीशी माहिती आपण घेतलेली आहे. हम्म. काय असतो, कसा असतो, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण याच्यावर घेतलेली आहे स्लाइडवर. द रिफाईंड ऑइल वी इट इज असोसिएटेड विथ अँड इन्क्रीज रिस्क ऑफ हार्ट डिसीज इन यंग पीपल. म्हणजे रिफाईंड तेल जे खातो आपण आपल्या लोकांना सांगू शकतो बाबा किंवा जे रिफाईंड तेल आपण खातोय त्याच्यामुळं हार्टवर आपल्या शारीरिक ह्याच्यावर म्हणजे चरबी वाढण्यासाठी, पोट वाढण्यासाठी, हार्ट अटॅक वाढण्यासाठी, परत डायबिटीज वाढण्यासाठी, शुगर लेवल वाढण्यासाठी हे रिफाईंड तेल एक कारण आहे. त्याच्यामध्ये सगळे म्हणजे एकच रिफाईंड तेलच कारण आहे असं मी नाही म्हणत, तर खूप सारे कारण असतात. तर त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण रिफाईंड तेल आहे. ऑइल बॉइल्ड ॲट सच अ हाय टेम्परेचर कॉजेस इन्फ्लेशन इन द मसल्स. म्हणजे जे ऑइल आहे गरम केलेलं ऑइल हे आपल्या शरीरासाठी चांगलेलं नाही. असं उच्च तापमान मध्ये उकळलेलं तेल आपल्या स्नायूमध्ये जे आहे इन्फ्लेमेशन म्हणजे जळजळ निर्माण करते, म्हणजे स्नायू जळजळ होतात त्या तेलामुळं. आणि अजून काय, इन्क्रीज thiolexine level in the blood. Thiolexine play an important role in the formation of extra fat in the body. These types of oil increase the channel of diabetes, cancer, heart disease by 1,000 more times. 1,000 times म्हणजे काय, 1000 वेळा जास्त चान्सेस असतात की आपल्या शरीरामध्ये अतिक मद्यपान करण्यामुळे म्हणजे हे डायबिटीज, कॅन्सर, हृदयरोग ह्या शक्यता होण्याची हजारो पटीने वाढतात, चान्सेस वाढतात. कारण
ट्रायसिलिंड हे रक्ताचं प्रमाण वाढते आणि जे ट्रायसिराइड जे आहे ते शरीरासाठी घातक आहे. म्हणजे हजारो पटीने जर माणसाला हे होणार नसणार तरी हजारो पटीने शक्यता वाढते या तेलामुळं आणि व्यवस्थित व्यायाम न केल्यामुळे. हे लक्षात आलं तुम्हाला तुमच्या? आलं. रिफाईंड ऑइल अकॉर्डिंग टू आयुर्वेदा, म्हणजे आयुर्वेदामध्ये रिफाईंड ऑइलच्या बद्दल काय माहिती दिलेली आहे? कॉजेस डिफेक्ट इन द बॉडी. आयुर्वेद क्लिअर म्हणतो की रिफाईंड ऑइलमुळे आपल्या शरीरामध्ये खूप घातक परिणाम होतात. दिस इन्क्रीजेस द लॅप्सिस रिस्क ऑफ ओबेसिटी. सगळ्यात मोठा आयुर्वेद काय सांगतात की ओबेसिटी म्हणजे माणूस जाड होतो. नी जॉईंट डिसऑर्डर्स, गुडघ्यामध्ये जाड झाल्यामुळे काय होणार, लोक आपल्या गुडघ्यावर टेन्शन येणार, प्रेशर येणार, त्याच्यामुळे आपले गुडघे तुम्ही बघत असताल खूप साऱ्या लोकांची आता नी रिप्लेसमेंट ट्रीटमेंट होते किंवा नी रिप्लेसमेंट ऑपरेशन होतात लोकांचे. का? एक कारण आहे जाडपण का? रिफाईंड ऑइल. डिसऑर्डर्स, स्पायनल डिसऑर्डर्स, हे सगळे कारण आहे, एकमेकांनी धडलेले कारण आहे. आयुर्वेद तर कधीच म्हणत नाही की रिफाईंड ऑइल खा तुम्ही. ते म्हणतात की रिफाईंड ऑइल जे आहे आपल्या शरीरासाठी सगळ्यात घातक आहे. नेक्स्ट पॉइंट बघू आपण. In our country, the oil used to be extracted from lakdi gana, कच्ची घानी. The oil seed was added to a wooden churner without any pre-treatment and oil is extracted in front of the eyes. This method is called cold pressing oil. म्हणजे आपल्या देशामध्ये तुम्ही बघा हे कोलू ह्याला म्हणतात. म्हणजे आधी असंच म्हणजे अशीच घाणे होते. बैलाने काय व्हायचं, हा एक रॉड आहे, हा मोठा एक तुम्ही बघितलं आपल्याकडं मध्ये हायलाइट करतो. हे बघा हे काय आहे, हे वुडन चर्नर आहे. ह्याला म्हणतो आपण वुडन, म्हणजे हा लाकडी घाणं. हे काय आहे, ह्याच्यामध्ये हे बाहेरून लाकूड आहे, ठीक आहे, बाहेरून वुडनच आहे. पण आधी हे जे आतलं असतं ना हे स्टोनचं असतं, स्टोन असतं आणि कुठं कुठं काय असतं की लाकूड पण असतं इथं. म्हणजे आतलं लाकूड किंवा स्टोन दोन्ही वापरतात आणि बैलांनी हे रोटेट करतात. युट्यूबवर चॅनल पण बघितलं असेल. 50 वर्ष आधी ह्याच्यामध्ये काय होतं, डायरेक्ट आपण शेंगदाणे टाकतो, काही ट्रीटमेंट करत नाही, त्याला काही करत नाही आणि ह्याच्यामध्ये हळूहळू फिरून 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 मग ती डेन्सिटी तयार होते आणि तेवढा तापमान तयार होतो 40 ते 50 डिग्री पर्यंत. ह्याच्या आतमध्ये जो तापमान तयार होतो त्या तापमान तयार झाल्यानंतर मग ऑइल एक्स्ट्रॅक्ट होते ह्याच्यामधनं, म्हणजे शेंगदाणा ऑइल सोडतो किंवा कोणतीही बिया ऑइल सोडतात. तेवढा तापमान तयार झाल्यानंतर, म्हणजे तापमान किती असतो, कधी कधी 35 ते 50 पर्यंत तापमान जातो. कोणी जर म्हणत असेल की नाही बाबा आमचं तापमान 30 मध्येच होतं, ते चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. तेल कधी सुटतं, शेंगदाणा किंवा कोणत्याही बियामध्ये तेल कधी सुटतं, ज्यावेळेस आपण हा तापमान तयार होतो, फिरून 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 काय होतं, गरम होतं. गरम झाल्यानंतर तापमान तयार होतं, तेवढा तापमान तयार झाला की मग तेल निघतं. त्याला म्हणतो आपण कोल्ड प्रेस ऑइल. ह्याला आपण काही स्वतः हीट करत नाही, काही करत नाही. ही मशीन असो किंवा लाकूड असो, तो स्वतः फिरून 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 येणं तापमान तेवढा रेडी होतो. तुम्ही एक्सपिलर मशीन बघितली, आपण काही करत नव्हतं, तिथं फिरून 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 काय होतं, गरम होती मशीन. गरम झाले की भाग 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 तेल निघतं. आता आधीच्या काळात ही टेक्निक चालायची, हे लक्षात ठेवा. लाकडी घाणा चालायचा आधीच्या काळात, आता पण आहे लाकडी घाणा. खूप सारे लोक लाकडी घाणा आणि एक्सपिलर ही मॉडर्न टेक्निक आहे. एक्सपिलर म्हणजे काय, लोखंड आणि मशीन. लाकडी घाण्याला पण आता काय बैल वापरत नाही आपण. लाकडी घाण्यात पण मशीनच असते आणि एक्सपिलर मध्ये पण मशीनच असते. फरक एवढा आहे की लाकडूमध्ये लाकूड क्रश करतं आणि मशीन मध्ये लोखंड क्रश करतं, एवढंच फरक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण ऑइल निघत नाही लाकडी घाण्यात. एक्सपिलर मध्ये पूर्ण ऑइल निघतं. आपण जे स्टडी केलेलं आहे फिजिकल ट्रेनिंग मध्ये. The oil is used, the cake is used as fodder for animals since the type of oil does not contain any chemical process. This oil is considered the best for eating and taste. म्हणजे आपण जे केक तुम्ही बघितला एक्सपिलर मध्ये किती पातळ केक झालता, तो हा केक आपण डायरेक्ट गुरांना देऊ शकतो. आणि गुरांना आपण जे केक देतो त्याच्यामध्ये काही केमिकल नाहीये. डायरेक्ट आपण तेल काढलं, तेल साईडला केलं आणि त्या तेलाचं केक जे आहे आपण डायरेक्ट शुद्ध
आणि खूप चांगल्या पद्धतीचा आपण त्यांना केक देतोय. केक म्हणजे पेंड म्हणतो आपण मराठीमध्ये. आणि ह्या पेंड खाल्ल्यामुळे जी गाय आहेत, म्हशी आहेत, त्यांचं दूधचं जे क्वालिटी असती ती खूप चांगली असती आणि ते दूध आपल्या शरीरासाठी खूप उत्तम आहे, कारण आपण नैसर्गिक चीज देतो त्यांना जेवण्यासाठी. घाना ऑइल कंटेन्स मेनी टाइप्स ऑफ प्युअर अँड नॅचरल मिनरल्स विच आर इझिली ऑब्झर्व बाय बॉडी विदाउट एनी हार्म. म्हणजे घाण्याचे जे तेल आहे, एकच मिनिट मला एक कॉल येतो इम्पॉर्टंट. Ghana oil contains many types of pure and natural minerals which are easily observed by the body. म्हणजे काय? म्हणजे आपल्या जे घाण्याचं तेल आहे त्याच्यामध्ये नॅचरल फॅट्स, नॅचरल प्रोटीन्स, नॅचरल मिनरल्स, आणि जे नॅचरल आहे ते शरीरासाठी आपले उत्तम आहे. आणि आपलं शरीर नॅचरल जे पण नॅचरल तेलामध्ये कंटेंट असतं तो इझिली ऑब्झर्व करून घेतो. ठीक आहे. इवन दो इट कंटेन्स नॅचरल फॅट्स, it is not harmful to health and does not cause fat gains. This oil helps to increase immunity. म्हणजे आपली ताकद वाढवण्यासाठी. आणि आहे या तेलामध्ये पण फॅट आहे, म्हणजे ह्याचं मत हे नाही की हे फॅट चांगले नाही, हे गुड फॅट्स आहे, बॅड फॅट्स असतात. दोन फॅट्स मी तुम्हाला सांगितले, तर ह्याच्यामध्ये गुड फॅट आहे या तेलामध्ये. दुसरी गोष्ट, लाकडी घाण्याचं तेल किंवा घाण्याचं तेल आपण म्हणतो, काय आपण खूप प्रमाणात खाऊ शकतो का? नाही. कोणतंही तेल जे आहे ते आपण, लाकडी घाणं असो, एक्सपिलर असो, त्याला प्रमाणातच वापरायचं. जास्त प्रमाणात जरी लाकडी घाणं तेल खाल्लं आपण तर ते पण शरीरासाठी उत्तम नाहीये. ते त्याचे पण दुष्परिणाम आहेत, कारण आपल्या शरीराची एक कॅपॅसिटी असते, त्या कॅपॅसिटीच्या हिशोबानेच आपल्याला तेल कन्झ्युम करायला पाहिजे. आणि एका माणसाची एक दिवसाची 1 ते 3 चम्मच एवढीच कॅपॅसिटी असते. जर आपण 10 चम्मच खातोय म्हणजे तेल, म्हणजे आपण जे जेवण करतोय त्याच्यामध्ये खातोय, तर त्याचा दुष्परिणाम होणारच. म्हणून काय लाकडी घाणं चांगलं आहे म्हणून त्याला, त्या तेलाला जास्त वापरायचं असं नाहीये. उलट आहे. लाकडी घाण्याचं तेल जर आपल्याला रिफाईंड तेल 2 लिटर लागत असेल, तर लाकडी घाणं तेल आपल्याला 1.25 लिटर, आणि ज्यांना जास्त खाण्याची आवड आहे त्यांना 1.5 लिटर लागतं, कारण हा आपला तेल चिकट असतो. नंबर 2, जाड तेल असतो, याच्यामध्ये काही केमिकल नसतात. त्याच्यामुळे जेवण करताना जर आपण 2 चमचे टाकतो जेवण करण्यासाठी, हा एका चमच्यामध्ये आपलं जेवण तयार होतं. त्याच्यामुळे लोकांना आपण सांगू शकतो किंवा तुम्ही रिफाईंड तेल घेता, रिफाईंड तेल तुम्हाला जिथं 1.5 लिटर लागतं, 2 लिटर लागतं, तिथं तुम्हाला हे तेल 1 लिटर लागणार. म्हणजे लोक एकाची, समजा एका माणसाची कॅपॅसिटी किती आहे महिन्याला तेल वापरायची, बाबा 5 लिटर आहे. मग 5 लिटरला आजच्या भावाने आपण बघितला 180-200 रुपयांनी रिफाईंड तेल आहे. थोडक्यात 180 म्हणल्यावर 900 रुपयाला एक डब्बा येतो 5 लिटरचा. तर आपण त्यांना हे समजायचं, तुम्ही 900 रुपयामध्ये 5 लिटरचा डब्बा घेताय, आमचं तेल 3 लिटर घ्या ना तुम्ही. भले आमचं तेल 300 रुपयांनी आहे, एक सांगतो मी तुम्हाला, 250 विका तुम्ही, कितीलाही विका, 300 रुपये लिटर जरी पकडलं तर 900 रुपयाला 3 लिटर तेल येतो. 3 लिटर तेल तुम्हाला खूप चाला, किंवा 4 लिटर, ज्यांना जास्त खायचंय 4 लिटर येतोय तुम्हाला तेल. 250 रुपयांनी 4 लिटरचे किती झाले? 1000 रुपये. 900 रुपयाला तुम्ही रिफाईंड तेल घेताय, 1000 रुपयाला तुम्ही 4 लिटर प्युअर तेल घेताय. शरीरासाठी 100 रुपये देऊ नाही शकत तुम्ही. लोकांना हे कॉन्सेप्ट आपण घालायचं लोकांच्या मनात. 50-100 रुपयासाठी का बघताय तुम्ही? आलं का लक्षात? जे जे पॉइंट्स पाहिजे ते पॉइंट्स लिहून घ्या तुम्ही. ही रेकॉर्डिंग भेटणार आहे, तसं काय नाही तुम्हाला. ठीक आहे, चालेल. स्कोप, डिमांड आणि फ्युचर, या किती स्कोप आहे, किती डिमांड आहे, किती फ्युचर आहे, आता आपण लर्न करू. रॉ मटेरियल, काय काय रॉ मटेरियल लागतं आपल्याला?
एवढे मी घेतलेत मी, अजून खूप सारे रॉ मटेरियल असतात, पण हे आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे चिकार झाले. शेंगदाणा तेल एक लोक लय खातात का? शेंगदाणा आपल्या आणि आपल्या म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यात म्हणलं तर शेंगदाणा तेल सगळ्यात उत्तम का? ज्या म्हणजे आपण ज्या लोकेशनला राहतो तिथं नॅचरली काय पीक होतं तयार? शेंगदाणा होतं तयार. तर आपण आपल्या शरीरासाठी शेंगदाणा तेल उत्तम. जिथं आपल्याला करडई होते, करडई म्हणजे साफलार किंवा कुसुम, या एरियामध्ये म्हणजे बीड झाला, उस्मानाबाद झाला, कर्नाटक झाला, बिदर झाला, त्या एरियामध्ये करडई तयार होते नॅचरली. तिकडे करडई टाकतात लोक शेतामध्ये, त्यांच्यासाठी करडई उत्तम. करडई आपण पण तेल खाऊ शकतो, पण त्या एरियामध्ये करडई होते म्हणून त्या लोकांना करडई तेल उत्तम. आपल्या एरियामध्ये शेंगदाणा जास्त होतो, तर आपल्या शरीरासाठी शेंगदाणा तेल उत्तम. म्हणजे जिथं जो पीक तयार होतो तो पीक त्या म्हणजे लोकांसाठी उत्तम असतो, हे लक्षात ठेवा. कधी पण सांगताना लोकांना हे समजवायचं आपण. शरीर शेंगदाणा करडे दोन्ही तेल एकदम चांगले. मोहरी तेल पण खूप उत्तम आहे, पण गरम असतं ते तेल. आपण आपलं वातावरण थंड आहे. नॉर्थ मध्ये तुम्ही गेला, दिल्ली, तिकडे युपी, बिहार, तिकडे कसं आहे, तिकडं वातावरण लय वेगळं असतं. तिकडं थंडी म्हणल्यावर लय थंडी असते तिकडं. आणि तिकडचे लोक जास्त करून हे मस्टर्ड मोहरीचं तेलच खातात. आणि मोहरीचं तेल शरीरासाठी खूप चांगलं आहे, उत्तम आहे. आपण पण खाऊ शकतो मोहरीचं तेल, पण आपल्याला वास येतो त्या तेलामध्ये, म्हणून इकडचे लोक, महाराष्ट्रीयन लोक खात नाही. पण शरीरासाठी चांगलं आणि उत्तम तेल आहे मोहरी. खूप सारे डॉक्टर आहेत माझे ग्राहक, ते मोहरीचं तेलच घेतात, हे लक्षात ठेवा. करडई किंवा मोहरी हे दोन तेल घेतात. ते शेंगदाणा पण घेतात, पण जास्त करून जे युपीचे डॉक्टर आहेत पुण्यामध्ये, ते मोहरीचं तेल घेतात, मोहरी किंवा ऑलिव्ह ऑइल. मग रॉ मटेरियल आपल्याला काय काय लागणार? आपण व्यवसाय ज्यावेळेस सुरू केला, सगळ्यात मेन म्हणजे शेंगदाणा एक लागतो आपल्याला, करडई लागती, मोहरीचं तेल माली आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये मालिशसाठी वापरतात लोक, मालिशसाठी जास्त करून वापरतात. नॉर्थ इंडियन साठी खायसाठी वापरतात. तिळाचं तेल मालिशसाठी आपण वापरतो जास्त करून, किंवा देवाला लागतं. कोकोनट खोबरं तेल डोक्याला लावण्यासाठी आपण वापरतो. फ्लॅक्सीड बघा, आयुर्वेदमध्ये फ्लॅक्सीड म्हणजे जवस त्याला म्हणतो, त्याला खूप वाट आहे फ्लॅक्सीडला. आणि आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात बाबा एक चम्मच घ्या सकाळी, दुपारी. आणि ज्यांच्या तोंडावर पिंपल्स येतात बघा मोठे मोठे, त्यांच्यासाठी जवसाचं तेल खूप चांगले. आणि बदाम तेल लोक खातात, पण बाबा एक ग्लास घेतला आपण दुधाचा, एक चमचा बदाम तेल टाकला आणि ते रोज सकाळी संध्याकाळी घेतलं, शरीरासाठी उत्तम आहे बदाम तेल. एक चमचा, जास्त नाही. हे रॉ मटेरियल आपल्याला लागणार ज्यावेळेस आपण व्यवसाय करतो. एवढे प्रोडक्ट चालतात जास्त करून. प्रत्येक तेल आपण मशीन मध्ये काढणे गरजेचं नाही, कारण आपल्याला माहित नाही की आपल्या लोकेशन मध्ये काय चालणार काय नाही चालणार. मग आपण काय करू शकतो, शेंगदाणा करडई रेग्युलर चालणारी गोष्ट आहे, म्हणजे शेंगदाणा तेल पण लागतो, करडई तेल पण लोक खातात. मोहरीचा बाबा तुम्ही बघा आधी, मोहरी आपल्या, आणि जास्त करून हे बघायचं की आपल्या एरियामध्ये, आपल्या गावात, आजूबाजू गावामध्ये कोण मोहरी काढतंय का बाबा, तिकडून मोहरी घ्यायची. शेतकरीकडून जर आपण घेतलं सामान तर आपल्याला स्वस्त भेटणार. मार्केट यार्ड कडनं घेतलं थोडं महाग भेटणार, पण मार्केट यार्ड मध्ये कधीही घेऊ शकतो तुम्ही. शेतकरीकडे कसं असतं की माल तो ज्यावेळेस पीक असतं त्यावेळेसच माल असतो, नंतर 12 महिने तुम्हाला माल भेटत नाही. ज्यावेळेस त्यांच्याकडे भेटतं घ्यायचं, ज्यावेळेस नाही भेटत, मार्केट यार्ड पुण्यामध्ये संपूर्ण 12 महिने तुम्हाला प्रत्येक वस्तू भेटते, प्रत्येक आयटम भेटते. ते काय करतात, शेतकरीकडून घेतात आणि कोल्ड स्टोरेज त्यांच्याकडे असतो, तिथं ठेवतात माल, वर्ष माल चालतो कोल्ड स्टोरेज. शेतकऱ्यांकडे कोल्ड स्टोरेज रूम नाहीये, कारण त्यांचा खर्च करोडो रुपये असतो. शेतकरी नॉर्मल आपले आपले सामान्य लोकांकडे एवढा पैसा नसतो. हे मोठे मोठे जे असतात कोल्ड स्टोरेज वाले, त्यांच्याकडे पैसा भरपूर असतो. माल घेतात स्वस्त मध्ये, स्टोरेज करतात, नंतर ज्यावेळेस पिकाचा सीझन संपला रेट वाढून दाबून वाढवतात आणि मग पैसा कमवतात. तर हा थेरी आहे त्यांची, पण आपल्याला नाईलाज आहे, आपण काही करू शकत नाही त्याला. आपण शेतकरीकडे भेटत असेल माल त्यावेळेस घ्यायचा, नसेल भेटत असेल मार्केट यार्ड वरनं घ्यायचा. हे लक्षात आलं तुम्हाला काय काय रॉ मटेरियल? ही स्लाइड तुम्हाला क्वालिटी हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण शेंगदाणा घेऊ, करडई घेऊ, कोणताही माल घेऊ, तुम्ही माझ्याकडे आलता, तुम्ही, मी गावरान तीळ दाखवलं तुम्हाला. गावरान तिळाची रेट जास्त आहे आणि एकदम सॉटेक्स तेल होतं, म्हणजे त्या घाण कचरा विचरा नाही. कधीही माल वापरताना आपण माल चांगला एक नंबर क्वालिटीचा वापरायचा, हे लक्षात ठेवा. माल एक नंबर क्वालिटीचा पाहिजे, किंवा शेंगदाणे असो, करडई असो,
तिळ असो, कारण लोक येणार तुम्हाला बघणार, लोक की माल काय वापरतो आपण. एकदा त्यांना कळालं की बाबा तुम्ही माल वापरत नाही, बरोबर व्यवस्थित नाही, भंगार माल आहे, कचरा आहे मालमध्ये, मग ते लोक घेणार नाही ते माल. कारण एकदा गिराईकला दिसलं की बाबा माल वापरत नाही व्यवस्थित, मग एकदा तो त्याच्या मनात शंका बसली की परत तुमच्याकडे कधीच येणार नाही. त्याच्यामुळे माल एक नंबर ठेवायचा, रुपये महाग गेले चालेल, पण माल चांगला ठेवायचा, हे लक्षात ठेवा. क्वालिटी, ऍडल्ट्रेशन म्हणजे मिक्सिंग करायची नाही रॉ मटेरियल मध्ये. रॉ मटेरियल म्हणजे कशी असते मी तुम्हाला सांगतो. रॉ मटेरियल म्हणजे काय असतात की शेंगदाणा जिथं फॅक्टरी असेल, शेंगदाण्याची फॅक्टरी, तिथं काय करतात की तिथं खूप सारे घाणेवाले काय करतात की तिथं जो शेंगदाणा काढलेला असतो, खराब असतो, किंवा ठेवतात, अर्धा असतो शेंगदाणा, असे लय पोते निघतात बाहेर. कारण दुकानात तुम्ही आपण शेंगदाणे आणतो दुकानात ना, एक स्टँडर्ड क्वालिटी असते, आलं का लक्षात, एकदम सॉटेक्स माल असतो, तो स्टँडर्ड क्वालिटी असते. का असते? कारण तो छाटून आणलेला असतो, छाटेला माल असतो, तो शेंगदाणा खूप सारे घाणेवाले घेतात आणि ते स्वस्त असतो तो शेंगदाणा. त्याचं तेल काढून विकू शकतो, कारण ते पण प्युअरच तेल आहे, असं नाहीये की ते इनप्युअर तेल आहे. पण खूप सारे लोक काय करतात, मग ते शेंगदाणा घेतात आणि त्या शेंगदाण्याचं तेल काढतात आणि ते शेंगदाणा वापरतात. पण ते शेंगदाणा जो थोडासा खराब झालेला असतो किंवा थोडासा किडलेला असतो किंवा थोडासा वाईट असतो, त्याच्यामध्ये म्हणजे 1 ते 3 महिना त्याची व्हॅलिडिटी असते. कारण 2-3 महिन्यानंतर, 2च महिन्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर वास येतो, खराब वास येतो त्या शेंगदाण्याचा. त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचा शेंगदाणा वापरला तर 6 महिने काही होत नाही, किंवा 9 महिने तरी जो तेल चालतो. 6 महिने आपण घ्यायची स्टँडर्ड व्हॅलिडिटी जी आहे कंपनीची, ती 6 महिन्याची आहे, म्हणजे टेस्टिंग झाल्यानंतर. त्याच्यामुळे आपण तोच घ्यायचा शेंगदाणा, चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा. मॉइश्चर हे वगैरे सगळं चेक करायचं. ऑइल पर्सेंटेज, ज्यावेळेस आपण ऑइल काढू त्यावेळेस आपल्याला कळतं मार्केट रेट, हे सगळं आपण व्यवस्थित स्टडी करायचं आणि त्या हिशोबाने आपण कधी पण माल घ्यायचा. आता रॉ मटेरियलचे रेट कुठे भेटणार आपल्याला? ही वेबसाईट आहे बघा, samb.com, महाराष्ट्र स्टेट ऍग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड. ह्या वेबसाईटवर आपल्याला कळतो की रेट काय आहे, रोजचा रेट काय आहे, तिथं पण भेटतो. आणि ऑल इंडिया लेवल मध्ये जर बघायचं असेल आपल्याला तर agmartnet.government.in, इथं आपल्याला रेट काय आहे हे कळतात. पण रेट कळाले आपल्याला इथं की बाबा काय रेट आहे. आजचा होलसेल रेट बाबा 80 रुपये, आजचा होलसेल रेट 90 रुपये, ते आपल्याला ती माहिती आपल्याला रॉ मटेरियलच्या या वेबसाईटवर भेटते. आलं लक्षात? बरं, ठीक आहे. आता बघा, हे म्हणजे कोणत्या तेलामध्ये किती तेल भेटतं ह्याची माहिती आहे. म्हणजे ग्राउंडनट मध्ये विदाउट हस्क म्हणजे फक्त शेंगदाणा, फक्त शेंगदाणा घेतला तर त्याला 40 ते 42% तेल भेटेल आपल्याला. आणि ग्राउंडनट विथ हस्क म्हणजे शेंगा जर घेतले तर 25 ते 32% तेल, म्हणजे 4 किलोला 1 किलो तेल आपल्याला भेटेल. आपण जे एक्सपिलर मी तुम्हाला दाखवलं त्या मशीन मध्ये आपण आरामात शेंगाचं तेल काढू शकतो विदाउट बॉयलर. हा, शेंगदाणे पाहिजे तर बॉयलर लागतो कंपल्सरी. तिळाचं तेल आपण विदाउट बॉयलर काढलं, व्यवस्थित निघालं तेल, एक नंबर तेल निघालं, लाकडी गाण्यासारखं तेल निघालं, वास पण एकदम व्यवस्थित होता त्याला आणि खूप चांगला तेल होतं ते. तर ते तेल आपण काढू शकतो. परत लिनसीड, मस्टर्ड म्हणजे आपलं मोहरी, तिळ, खोबरं, करडी, सनफ्लावर, जेवढ्या 20 आयटम आपण मेन्शन केलेत, प्रत्येक आयटम मध्ये किती तेल आहे त्याचं प्रमाण टाकलं. खोबऱ्यामध्ये 60 ते 65, 50 पर्यंत पण भेटतं, पण जास्त करून आपण जे एक्सप्लोरर काढतो त्याच्यामध्ये 60 ते 65% आपल्याला भेटतं शेंगदाणा. कॉटन सीड आहे, कॅस्टल आहे, नीम ऑइल आहे, प्रत्येक म्हणजे आपण एवढे आयटम तेल काढू शकतो. सोयाबीन तेल एक्सपिलरवर निघत नाही, लक्षात ठेवा. आपल्या याच्यामध्ये सोयाबीन तेल निघत नाही आपल्या मशीन मध्ये. आणि सोयाबीन तेल तुम्ही विचार पण करू नका विकायचा, कारण कुणी घेणार नाहीये. कारण 7 ते 8 किलो सोयाबीन लागतात 1 किलो तेलसाठी, 7 ते 8 किलो, हे लक्षात ठेवा. जी तुम्हाला छोटी मशीन दाखवली होती मी त्याच्यामध्ये सोयाबीन तेल निघतं, पण काय फायदा एवढ्या छोटी मशीन घेऊन आणि 7-8 किलोला 1 किलो तेल निघणार? कोण घेणार 400-500 रुपयाचं लिटरचं तेल तुमच्याकडून?
ठीक आहे. हे प्रमाण देईल मी तुम्हाला, हे स्लाइड अख्खं डॅशबोर्डच देईल तुम्हाला. आता जागा, व्यवसाय करण्यासाठी जागा 3-4 आपल्याकडे ऑप्शन आहे. व्यवसाय करण्यासाठी जागा कोणकोणत्या आहे? ओनली मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्ट सोल्ड एल्सवेअर म्हणजे काय? म्हणजे फक्त तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग एक गोडाऊन मध्ये करताय आणि शोरूम तुम्ही कुठेतरी ठेवलाय, म्हणजे रोडवर तुम्ही शोरूम ठेवलाय आणि मॅन्युफॅक्चरिंग कुठेतरी मागं करताय तुम्ही. हा पण व्यवसाय मस्त आहे, हा पण चालतो. पण मी हे सजेस्ट नाही करेन. ज्यावेळेस आपण नवीन व्यवसाय करतो, समोर समोर लोकांना दाखवलं की समोर तुम्ही तेल काढताय, लोकांना विश्वास बसतो. लोकांना वाटतं हा बाबा मी शेंगदाणे घेऊन आलो, करडे घेऊन आलो की समोर समोर आपल्याला तेल काढून भेटेल. हा एक त्याच्याला प्लस पॉइंट आहे. कोणीही बघतंय की बाबा समोर तेल काढतात आणि विकतात बॉटलमध्ये पॅक करून, लोकांना विश्वास बसतो की इथं बेस्ट होत नाही, प्युअर तेल देतात इथं. तर मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्ट्रीब्युशन इन वन प्लेस, हा जो सेकंड पॉईंट आहे आपला, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. व्यवसाय आपण असा सुरू करायचा, म्हणजे इथं मॅन्युफॅक्चरिंग करतोय तिथंच आपण डिस्प्ले ठेवायचा. पैसे जास्त असतील, चांगला मोठा डिस्प्ले बनवा. नसल, मी तर म्हणाल ज्यावेळेस आपण सुरुवात करतो व्यवसायाला, कमीत कमी खर्चात आपण व्यवसाय सुरू करायचा. व्यवसाय ज्यावेळेस आपला वाढेल, व्यवसायामुळे आपण ज्यावेळेस पैसे कमवताल, त्यावेळेस मग तुम्ही चांगला डिस्प्ले करा, शोरूम करा. पण स्टार्टिंगला कमीत कमी लागत मध्ये व्यवसाय सुरू करा. स्पेस रिक्वायर्ड फॉर स्टोरेज ऑफ गुड्स. स्टोरेज ऑफ गुड्सला किती आपल्याला लागेल? 10x10चा एक रूम, किंवा 10x8 किंवा 10x6चा. 10x10 घ्या, म्हणजे व्हेंटिलेशन पण चांगलं असेल, विंडो असायला पाहिजे, व्हेंटिलेशन पाहिजे प्रॉपर, म्हणजे हवा खेळती पाहिजे, तर त्यामध्ये माल खराब होत नाही लवकर, हे लक्षात ठेवा. स्टोरेजसाठी तेवढा रूम पाहिजे. आणि एक 10x10चा तुम्हाला ह्याच्यासाठी चिकार झाला, म्हणजे दोन्ही तुम्ही 15x10चा जरी घेतला तर दोन्ही काम होते तुमचं, म्हणजे स्टोरेज पण होते आणि मशिनरी पण होती. स्पेस रिक्वायर्ड फॉर मशिनरी, मी सांगितलं तुम्हाला, आपण मशिनरीचं बघितलं आहे. मशीनला काही जास्त लागत नाही. मशीन किती येते? रुंदीला 2 फूट असते, जास्तीत जास्त 2.5 फूट घ्या, 2च फूट असते ती. आणि लांबीला असती एक 3, 3.5, 4 फूट घ्या, एवढीच जागा लागते मशीनला, जास्त जागा लागत नाही. बाकी मग टिंपा बिंपा ठेवायला आणि रॉ मटेरियल ठेवायला जागा लागते. आता कोणकोणत्या मशीन आहे? ही तुम्ही लाकडी घाणा मशीन बघितलेली आहे आपण, ही आपलीच मशीन आहे, तुम्ही बघितली ही. दुसरी काय आहे? फिल्टर प्रेस मशीन. ह्याच्यामध्ये काय होतं की जे आपण ऑइल काढतो, ते ऑइल जरा गडूळ असतो आपला, ठीक आहे. तर ते गडूळपणा जर लगेच आपल्याला, म्हणजे 2 दिवस 3 दिवस कोणतंही तेल आपण जे काढतो ते ठेवावं लागतं आपल्याला. जर ते तुम्हाला ठेवायचं नसेल, लगेच काढल्या काढल्या तुम्हाला बॉटल भरायची असेल, तर मग हा फिल्टर प्रेस लागतो. एकदम क्लीन होतं, क्लिअर होतं याच्यामध्ये. याच्यामध्ये काय केमिकल प्रोसेस नसती. हे जे आहे कॉटन आहे, कॉटनचं कापड आहे. हे कॉटनचं कापड 10, 15, 12 ह्याचे हे प्लेट असतात. तेल काय होतं, तेल चिकटपणा जो असतो ह्याला चिटकतं. छोटे छोटे पार्टिकल्स असतात शेंगदाण्याचे किंवा तिळाचे, ते ह्याच्यामध्ये चिटकतात आणि फक्त खाली तेल पडतं. आणि ते तेल एकदम म्हणजे हे असतं काय म्हणतो आपण, क्लिअर असतं एकदम. म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की हे लाकडी घाण्याचं किंवा एक्सपिलरचं तेल आहे. इतकं क्लिअर तेल तयार होतं ते. तर कुणाला कुणाला ते तेल लागतं, कुणाला नाही बाबा ते तेल आवडत नाही. सुरू धंद्याला आपण ही मशीन घेण्याची काही गरज नाहीये. ज्यावेळेस व्यवसाय खूप जास्त वाढेल, तुम्हाला असं वाटेल की बाबा आता मोठमोठ्या कंपन्याचे ऑर्डर यायला लागले आपल्याला, त्यावेळेस तुम्ही फिल्टर मशीन घ्या. त्यावेळेस व्यवसाय वाढेल त्यावेळेस घ्या. सुरुवातीला याची काही गरज नाहीये. आपल्याला कोणकोणते मशीन लागतात ही सगळी माहिती इथं दिलेली आहे आणि पुढे फोटो पण आहे. वेट स्केल ही मशीन गरजेचे आहे. प्लॅस्टिक कॅन्ट लागतात. ऑइल केक पॅल्व्हलायझर, म्हणजे जर एक्सपिलर नसेल तुमच्याकडं, हा लाकडी गाणा असेल, तर त्याला मग तुम्ही ऑइल केक पॅल्व्हलायझर, फोटो दाखवतो मी तुम्हाला. डिकोरेटर मशीन म्हणजे करडी, ह्या लाकडी घाण्यात जर तेल काढायचं असेल तर डायरेक्ट करडी टाकून उपयोग नाहीये. करडीचा जो साल असतो, छिलका, तो काढण्यासाठी एक वेगळी मशीन असते. हे सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याच्यामुळं जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. हे बघा, हे ऑइल केक पॅल्व्हलायझर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की जो लाकडी घाण्याची पेंड असते ती जाड असती, मोठी असती, ती इथून टाकली की इथून बारीक भुगा होऊन निघतो. लोक घेतात. जास्त करून जाड पेंडीला भाव नसतो. मग ह्या मशीनमध्ये भुगा झाला की लोक घेतात त्या पेंडीला. त्याच्यामुळे हे ऑइल केक पॅल्व्हलायझर आहे. ज्यांच्याकडे लाकडी घाणा आहे त्यांच्यासाठी ही मशीन लागणारी मशीन आहे व्यवसाय वाढला तर.
व्यवसाय वाढला तर लागते, नसेल वाढला तर काही गरज नाही. ही करडई फोडायची मशीन आहे, शेंगा आणि करडई फोडायची मशीन. याच्यात शेंगा पण फोडतात आणि करडई पण फोडतात. युनिसॉफ्ट गुजरातमध्ये कंपनी आहे, त्यांची मशीन आहे, दोन्ही फोडता येते ही. परत ही कुणाला लागती, हे जे जे लाकडी गाणं आहे त्यांना लागती. एक्सपिलर वाढलेल्याची काही गरज नसते. अजून काय मशीन आहे, हा जो आहे आयन चर्नर मशीन म्हणतात, तमिळनाडूमध्ये जास्त करून किंवा गुजरातमध्ये जास्त करून भेटतात. आता मशीन मध्ये मी तुम्हाला सांगतो, 2 प्रकारचे मशीन भेटतात. गुजरातमध्ये पण भेटतात, तमिळनाडूमध्ये पण भेटतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण भेटतात. मशीन मध्ये काय असतं, कास्टिंग आयन जे असेल, कास्टिंग आयन गुजरातमध्ये जास्त करून कास्टिंग आयन. कास्टिंग आयन मध्ये जी मशीन स्वस्त भेटणार तुम्हाला. समजा एक मशीनची किंमत आहे, हे मशीनची किंमत मी तुम्हाला सांगतो 2.5 लाखाच्या पुढे आहे. ही मशीनची किंमत किती आहे, 2.5 लाख. हीच मशीन तुम्हाला कोणी 1,65,000ला पण देईल. ठीक आहे, 1,65,000ला हीच मशीन भेटेल तुम्हाला. फरक काय आहे, हे प्युअर स्टील असणार, हे प्युअर आयन असणार, हे प्युअर स्टील असणार. ठीक आहे, त्याच्याकडे हे सगळं आयन असणार, हे आयन असणार, हे आयन असणार, कास्टिंग आयन असणार. हे कास्टिंग असेल, हे प्युअर आयन नसेल, त्यांनी काय होतं माहितीये का, किंमत कमी होते. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण स्वस्त मशीन घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला त्रास होतो. हे लक्षात ठेवा. कधी पण मशीन घेताना, मशीन आपण एकदाच घेतो, हे लक्षात ठेवा. मशीन कधी पण आपण एकदा घेतो, कारण एकदा मशीन घेतली की ती 10 वर्ष 20 वर्ष वापरणार. तर मशीन मध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. मी हे नाही म्हणत की माझ्याकडूनच मशीन घ्या, पण मशीन घेताना 10 वेळा इन्क्वायरी करा. मला सांगा कुठून मशीन घेताय तुम्ही, कुठून घेताय ते नका सांगू, पण कुठली मशीन घेताय ते सांगा, कारण मी तुम्हाला गाईड करेल. कारण मशीन मध्ये माणूस फसला की मग तो 2.5-3 लाखाला फसतो, 1.5 ते 2 लाखाला फसतो. आणि नंतर परत दुसरी मशीन घ्यायची तर एवढी मग आपली कॅपॅसिटी नसते, कारण आपण आपली खूप सारी इन्व्हेस्टमेंट झालेली असते. आपण 2 लाखाची मशीन घेतली आणि बाकी 3 लाख लावले कशाला, दुकान बनवण्यासाठी, फर्निचर बनवण्यासाठी, टिपा घेण्यासाठी, ऍडव्हर्टायझिंग करण्यासाठी, मार्केटिंगसाठी, लोकांना ग्रँड ओपनिंगसाठी खूप सारा खर्च होतो. नंतर मशीन मग आपल्याला कळतं की अरे मशीन व्यवस्थित नाही, माणूस फसतो त्याच्यामध्ये. तर असं न फसण्यासाठी मशीनचा एकदम चांगला अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यानंतर मशीन घेतली पाहिजे. कारण माणूस 90% लोक जे आहे विदाउट ट्रेनिंग जो व्यवसाय सुरू करतात ते फसतात मशीन मध्येच. नंतर आम्हाला कॉल करतात की सर ही मशीन व्यवस्थित नाहीये, 10 वेळा बंद पडतीये, 10 वेळा प्रॉब्लेम होतोय. तर असा प्रॉब्लेम होतो मशीन मध्ये. आता शेवटचा जो आहे, ज्याच्यावर आपली ट्रेनिंग झाली, तो आहे एक्सपिलर मशीन. एक्सपिलर मशीन मध्ये सगळ्यात जास्त फसतात लोक. ही जी मशीन आहे ना, ह्या मशीन मध्ये सगळ्यात जास्त लोक फसतात एक्सपिलर मध्ये. कारण का, हे जे आहे ना कास्टिंग आयन, कास्टिंग आयन, परत हे जे प्लेट असतात ह्याच्यामधले आतले ते पण कास्टिंग आयन, कास्टिंग आयन. हे कास्टिंग असलं ना, आयनचं कास्टिंग, हे मॉडेल जास्त करून गुजरातला जास्त करून कास्टिंग आयन वापरतात. कास्टिंग आयन मध्ये जास्त लोड जर आला मशीनवर तर ब्रेक होणार. हे कास्टिंग आयन तुटलं तर काय होणार, मग तुम्ही मशीन फोन लावणार, मशीन तर तुमच्या इथं तयार झालेलं नाही, फोन लावणार, सर आमचं हे तुटलं. मग तो म्हणणार ठीक आहे कुरिअर करतो. मग तो कुरिअर करणार, म्हणजे 10-15 दिवस तुमचा व्यवसाय बंद. एक्झाम्पल. कारण का, ते कुरिअरनी येणार, मग तुम्ही बसवणार, बसवल्यानंतर परत मशीन, म्हणजे 10 दिवस जर तुमचा व्यवसाय बंद असेल, किती सारे लोक येतील तुमच्याकडे आणि जातील का, मशीन बंद आहे, मशीन तुटलेले. हे आलं का लक्षात तुमच्या. गुजरातमध्ये ही एक्सपिलर मशीन तुम्ही इन्क्वायरी करा, खूप स्वस्त भेटेल तुम्हाला. जी मशीन तुम्ही माझ्याकडे बघितली ती मशीन तुम्हाला समजा 2-2.25 लाखापर्यंत भेटेल. गुजरातला हीच मशीन तुम्हाला 1.25 लाखामध्ये भेटेल, 1.25 लाखामध्ये, किंवा जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत भेटेल हीच मशीन गुजरातला. पण प्रॉब्लेम काय असणार, कास्टिंग आयन वापरतात, ते तुम्हाला कळणार पण नाही, ते सगळं कास्टिंग आयन. हे लक्षात ठेवा, तिथं माणूस फसतो. मी हे नाही म्हणत की गुजरात मॉडेल घेऊ नका, असं कधीही म्हणत नाही मी, पण त्या मशीन मध्ये आणि ह्या मशीन मध्ये फरक काय आहे ते सांगतोय मी.
तुम्हाला. कास्टिंग आयर्न वापरली आपण मशीन तर माणूस फसतो. त्यावेळेस मशीन घेताना तुम्ही मशीन आपली पूर्ण बघितली, अख्खी मशीन लोखंडाची, प्युअर लोखंड आणि एकदम हेवी लोखंड. त्याच्यामुळं किंमत कधी पण जास्त आणि कमी होते. कापड आपण बघतो, खादी कापड. एक कापड बाबा 80 रुपये मीटरचं पण असतं आणि एक कापड 500-600 रुपये मीटरचं पण असतं. फरक काय असतो? क्वालिटीवर फरक असतो. 80 2-3 वॉश मध्ये फाटून जाणार, एक वॉश मध्ये फाटणार. आपण 500 रुपये वाला घेतो, वर्ष 2 वर्ष फाटत नाही. कारण का? क्वालिटी. तर मशीन घेताना कधीही क्वालिटी बघायची. कास्टिंग आयर्नची मशीन कधीही घ्यायची नाही, कारण ती मशीन जर घेतली, एक 2 ते 3 महिन्यात तुम्हाला ती मशीन काम काढणार, तुमच्या व्यवसायावर परिणाम होणार. 10 वेळा ते तुटणार कास्टिंग आयर्न. इथं जे असतं हे कास्टिंग, हे खूप गरजेचं असतं, कारण हे क्रश करतं. हे सगळं जे आहे ना, हे क्रश करतं आणि हे जर व्यवस्थित नसेल तर माणूस फसतो. काही प्रश्न आहे तर अनम्यूट करून विचारा. तुम्ही म्यूट वर आहे. मशीन बद्दल काय प्रश्न नाही ना? नाही नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. गुजरातला पण इन्क्वायरी करा एक्सप्लेनची. 1,00,000-1,15,00,000 मध्ये मशीन येते. हा, मित्रांकडे मशीन म्हणजे एक दौंडला आहे मित्र, त्याकडे ही मशीन, गुजरातची मशीन घेतली होती त्यांनी, पडून येते. घेतली, 2 महिने वापरली, भंगारमध्ये ठेवली त्याला, म्हणजे असला तो. मी पण तीच घेणार होतो मशीन, पण कळालं म्हणून मी घेतली नाही ती मशीन. कास्टिंग आयर्न मशीनचं झालं. आता ऑइल प्रोडक्शन 40 ते 45% तुम्हाला माहिती आहे की तेल निघतं आणि बाकीचं जे आहे केक निघतं. ते केक आपण काय करू शकतो, गुरांना बाबा हेच केक आपण गुरांना देऊ शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो. चांगले पैसे कमवू शकतो म्हणजे कसं, तुम्हाला फिजिकल ट्रेनिंग मध्ये सांगितलंच होतं, तो आपलं काही वेस्ट होत नाही आपल्या व्यवसायामध्ये. तेल निघतं, तेल पण विकतो आपण, आणि केक निघतं ते पण विकतो. ह्या व्यवसायामध्ये काही आपल्याला नुकसान नाहीये. नुकसान कधी आहे? ज्यावेळेस आपण तेलच विकत नाही. हे लक्षात ठेवा. मी नेहमी हेच सांगतो ट्रेनिंग मध्ये, व्यवसाय जर करायचा असेल तर हाच विचार करायचा की 1000 लिटर मी विकणार आहे, 500च्या पुढेच विकणार आहे मी. पहिला महिना 500, दुसरा महिना 700, तिसरा महिना 1000. लक्षात ठेवा. जर आपल्याला आपली कॅपॅसिटी नसेल, 100 आणि 200 लिटर विकायची कॅपॅसिटी असेल, व्यवसाय करून काहीच फायदा नाही, कारण नुकसान आहे. मग पॅकेजिंग आणि लेबलिंग, पॅकेजिंग आणि लेबलिंग मध्ये एवढे सगळे गोष्टीचे गरज असते. ब्रँड नेम, प्रोडक्ट नेम, स्लोगनची काही गरज नाहीये. टाकायचं असेल तर टाकू शकता. वेट, बॅच नंबर, एक्सपायरी डेट, काय आपण वापरते, शेंगदाणा तर शेंगदाणा तेल. मॅन्युफॅक्चर, जर आपण मॅन्युफॅक्चर आणि मार्केटर वेगळा असेल, आपल्याला कोणती कंपनी भेटली, फक्त मॅन्युफॅक्चरिंग करून द्या आणि आमचं नाव टाका, मार्केटेड बाय, करू शकतो व्यवसाय. त्याला म्हणतात प्रायव्हेट लेबलिंग. काय म्हणतात? प्रायव्हेट लेबलिंग. म्हणजे तुम्ही माल तयार करणार आणि त्यांना देणार, ते विकणार त्यांच्या नावाखाली. हे पण होतं ह्याच्यामध्ये. असा पण व्यवसाय करायचा. ह्याच्यामध्ये मोठे मोठे बल्क ऑर्डर भेटतात आपल्याला. हेल्पलाईन नंबर आपला म्हणजे कस्टमर केअर नंबर. ग्रीन आणि रेड साईन म्हणजे काय असतं? ग्रीन म्हणजे व्हेजिटेरियन, रेड म्हणजे नॉन व्हेजिटेरियन. तर आपलं काय तेल व्हेजिटेरियन, तर त्याच्यावर ग्रीन आपण सिंबल टाकतो. पॅकेजिंग डेट, फसई नंबर इम्पॉर्टंट असतो, आणि काही टिप असतील तर त्या टिपा टाकायचे. हे स्टिकर आपला रेडीमेड स्टिकर आहे, आपण डिझाईन तुम्हाला देऊ, त्याचं काय वाद नाही. तिथं सगळं रेडीमेड भेटेल, फक्त तुम्हाला तुमचं नाव, तुमचा लोगो आणि तुमचा ऍड्रेस आणि फसई नंबर टाकावा लागेल. काय काय सर्टिफिकेशन लागतात, एवढे सर्टिफिकेशन. ज्यावेळेस आपण व्यवसाय सुरू करतो, सगळ्यात आधी आपण काय करणार, प्रोप्रायटर, पार्टनर आणि कंपनी हे विसरून जा. प्रोप्रायटरशिप म्हणजे काय? स्वतःच मालक आपण. हा व्यवसाय कधी पण ह्या प्रोप्रायटरशिप चालू करायचा, त्याला काही डॉक्युमेंट लागत नाही. प्रोप्रायटरशिप साठी, कंपनीसाठी बाबा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर रजिस्ट्रेशन करावं लागतात. सरकारी, महाराष्ट्र सरकार, सेंट्रल सरकार, कुठं नसतात. सगळं होतं ते 15-20 हजार रुपये मध्ये, पण ते करून काही उपयोग नाहीये, कारण व्यवसाय अजून आपला चालू झालेला नाहीये. शॉप लायसन्स घ्या, एक सिंपल ई सेवा केंद्र, त्याच्यामध्ये आपल्याला शॉप लायसन्स पण बनवून भेटतो आणि उद्योग आधार पण बनवून भेटतो.
उद्योग आधार म्हणजे काय? उद्योग आधार म्हणजे आपण स्मॉल स्केलवर एक छोटासा व्यवसाय सुरू करणार आहे, त्याचा एक सर्टिफिकेट असतो. ज्यावेळेस आपण 3 फेज कनेक्शन घेतो लाईटचा, उद्योग आधार आपल्याला महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला इंडस्ट्रियल मीटर भेटतो 5 रुपये रीडिंग, म्हणजे कमी स्वस्त मध्ये. कोणती गिरणी असती जिथं आपण दळणाला जातो त्यांच्याकडे बघा, जे पण कमर्शियल मीटर असतात उद्योग आधारनेच काढलेले असतात. ते उद्योग आधार बनवायचा, टॉपिक लायसन्स बनवायचा. माई किंवा सेवा केंद्रामध्ये दोन्ही भेटतं. फसई लायसन्स पण ते बनवतात, काही काही माईच्या सेवा केंद्रवाले बनवतात, काही काही नाही बनवत. जिथं भेटत असेल, जर एखादा माई सेवा केंद्रामध्ये फसई लायसन्स पण भेटत असेल, म्हणजे फॉर्म बिम भरून तिथंच सगळं करायचं. म्हणजे तिन्ही काम आपले एकत्र होते एका जागी. लोकल एनओसीची गरज नाहीये. लोकल अथॉरिटी एनओसी म्हणजे आपल्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही नोंद करू शकता की मी हा लाकडी घाणा किंवा व्यवसाय सुरू करतोय बाबा, तिथं पण एक नोंद करून तिथं पण एक रजिस्ट्रेशन करू शकता तुम्ही. पण गरज आहे का? गरज असली तर करा, नसली तर नका करू, कारण तुमच्याकडे शॉपिक लायसन्स आहे, उद्योग आधार आहे, फसई नंबर पण आहे. पोल्युशन बोर्ड एनओसी कुणाला लागते? ज्यावेळेस आपण एक्सपिलर मशीनचा व्यवसाय करतो आणि बॉयलर नसेल. दुसरा बॉयलर कसा असतो की जिथं लाकूड लागतं बाबा गरम करायला, पोल्युशन होतं, मग धूर निघतो, त्याला एनओसी लागते. हा करायची गरज नाहीये, कारण ह्याला लय कुठाने असतात. वेट स्केल स्टॅम्पिंग मशीन घ्यायची आपली, वेट स्केलची. ऍड्रेस पत्ता तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे. मैत्री पोर्टल इफ डू नॉट ओनली पॅकेजिंग. जर फक्त पॅकेजिंग तुम्हाला करायची असेल, मॅन्युफॅक्चरिंग नसेल, तर इथं तुम्ही या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. आणि ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन म्हणजे काय? ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही हा ब्रँड कुणी दुसरा माणूस वापरता नाही म्हणून तुम्ही हे करताय, रजिस्ट्रेशन करताय ट्रेडमार्क. गरज आहे का? नाहीये. व्यवसाय एकदा वाढला तर करा, करण्याची गरज नाहीये. नाव असं द्या की इझिली, खूप मोठं नाव नका देऊ, छोटस नाव द्या, पण चांगलं नाव द्या. ज्यावेळेस आपण आपल्या व्यवसायाचं नाव ठेवतो, छोटच नाव द्या, खूप मोठं नाव देऊ नका. रजिस्ट्रेशन लायसन्स कळालं तुम्हाला? आता एस्टिमेट कॉस्ट, ठीक आहे. आता एस्टिमेट कॉस्ट म्हणजे कसं आहे, आता आजचा शेंगदाण्याचा भाव 90-91 रुपये आहे, त्या हिशोबाने मी हे रेट काढलेला आहे. ठीक आहे, थोडं मोठं करतो, दिसत नसेल तर. आता दिसते का व्यवस्थित? शेंगदाणा 90 रुपये किलोने आपण जर पकडला, ठीक आहे, तर 2 किलो 2.5 किलो शेंगदाण्याचे 225 रुपये होतात कॉस्टिंग. हा, आणि केक 1.5 किलो केक निघतो, म्हणजे केक म्हणजे पेंड. 35 रुपये जरी रेट पकडला, कमी पकडला, 40 रुपये रेट आहे आता, हे लक्षात ठेवा. आता काय रेट आहे? 40 रुपये. पण 35 रुपये जरी पकडला आपण, तर 52 रुपये आपल्याला काय होतोय? 52 रुपये आपल्याला पेंडीला भेटतात. 225 मधनं पेंड जर काढली तर तेल आपल्याला कितीला तयार होतोय? 172 रुपयाला तयार होतोय. आलं का लक्षात? लई होतोय व्हॉइस. 172 म्हणजे 170 पकडा थोडक्यात. 170 ला आपल्याला तेल तयार होते. मग कॉस्ट ट्रान्सपोर्टचे 1 रुपये पकडले आपण, इलेक्ट्रिसिटीचे 6 रुपये पकडले, लेबर 2 रुपये, पॅकेजिंग बॉटल 8 रुपये, ऍडमिनिस्ट्रेशन 1 रुपया, बँक लोन जर घेतला असेल तर 2 रुपये, मार्केटिंगला 2 रुपये खर्च, प्रत्येक बॉटल मागं हा खर्च पकडलाय. रिटेल आउटलेट 1 रुपये, स्टाफ 2 रुपये, 25 रुपये आपल्याला प्रत्येक बॉटल मागं खर्च होतो, हे लक्षात ठेवा. 172 रुपये मध्ये 25 रुपये केले तर 200 रुपये लिटरने आपलं तेल तयार होते. 240 रुपये आपण विकलं तेल लिटर, ठीक आहे, तर आपल्याला 40 रुपये पर लिटरच्या मागे भेटतात. 260 नी विकलं की 60 रुपये, 80 ने विकलं की 80 रुपये, 200 रुपयांनी तयार होतं आपल्याला तेल, हे लक्षात ठेवा. 90 रुपयाचा भाव पकडला तर 200 रुपये लिटर. तुम्ही काय रेटने विकताय? एक मिनिट, तुम्ही काय रेटने विकताय ते तुमच्यावर आहे. आता तेल आपल्याला किंमत कळाली की 200 रुपये लिटरने आपलं तेल आहे, ठीक आहे. मग प्रॉफिट किती आहे? 42 रुपये. आपण किती क्वांटिटी विकायची?
500 लिटर विकला तर 21,000 भेटणार आपल्याला महिन्याला, सगळं जाऊन. आपण सगळं पकडलंय, लाईट बिल गेला, खर्च, लेबर गेला, पगार गेला, ऍडमिनिस्ट्रेशन चार्ज गेला, मार्केटिंगचा खर्च गेला, सगळं पेट्रोल डिझेल सगळा खर्च केला, ट्रान्सपोर्टचा खर्च पकडलेला आहे, सगळा खर्च आपण पकडून 500 लिटर जर महिन्याला विकला तर 21,000 रुपये भेटणार. 1000 लिटर विकला तर 42,000 रुपये. मग आपल्याला 42,000 रुपये कमवायला पाहिजे. सुरुवातीला चला 500 लिटर विकला तरी ठीक आहे, पण आपलं टार्गेट पाहिजे की आपण 2,000 लिटर एका वर्षात गाठायचं आपल्याला. एका वर्षात जर 2,000 लिटर आपण तेल विकलं की सगळं जाऊन, सगळ्यांचे खर्च जाऊन, भाडं बिड सगळं जाऊन आपल्याला प्रॉफिट जे आहे ते 84,000 रुपये राहतं. ह्याच्यात काही तुम्हाला प्रश्न असेल तर विचारा. नाही काय. ठीक आहे, आपली ट्रेनिंग इथं संपते. ठीक आहे, आता मी तुम्हाला एस्टिमेटचं हे एक दाखवतो. एक मिनिट. हे पण लिस्ट देणार आहे मी तुम्हाला. हा ठीक आहे, चालतं. रफ एस्टिमेट आहे हा. एक्सपिलर मशीन 2.5 लाखापर्यंत आपल्याला येते. ठीक आहे, सगळं जीएसटी बीएसटी पकडून. मशीनचं भाडं म्हणजे मशीन आपण मागवणार 10,000 रुपये मशीनचं भाडं जाईल. 10 ते 12,000, 10,000 कमीत कमी पकडा. मशीन इन्स्टॉलेशनला 10,000 चार्ज जातो. ठीक आहे, फसई लायसन्सचे 2,500 रुपये पकडल्यात मी. शॉप एक लायसन्स 500 रुपये, MSME सर्टिफिकेट 200 रुपये, 3 फेज करेक्शन 40,000 रुपये, बॉटल 10,000 रुपयाची घ्यायची आपण कमीत कमी. ठीक आहे, स्टिकरला 3,000 रुपये खर्च, म्हणजे 3,000 नाही, जास्त पकडा जरा, 5,000 पकडा. आणि बॉटल पकडा एक 15,000, कारण आता लॉकडाऊन नंतर थोडं वाढलेत रेट प्रत्येकाचे. MSC सर्टिफिकेट पण 500, 200 रुपये लय झाले, कारण फुकटमध्ये होतं बनतं, पण ते फॉर्म भरायचे 200 रुपये चार्ज घेणार तुमच्याकडून. शॉप एक लायसन्स 500 रुपये पकडा, 200 रुपये मध्ये पण होतं. 25 रुपये फी असते शॉप एक लायसन्सची, लक्षात ठेवा. पण ते फॉर्म तुमची जर चांगली ओळख असेल तर तो स्वस्त मध्ये करून देईल. स्टिकर 5,000 पकडा. आपले स्टीलची भांडी, स्टील युटेन्सिल्स 20,000 रुपये मध्ये येतील. डिस्प्ले फॉर वॉटर ऑइल बॉटल्स, डिस्प्ले तुम्ही पकडा एक 25,000 रुपये आता आत्ताच्या काळात. 15 तुम्ही जर सिंपल केला, फक्त काचा लावल्या, जसं मी केलंय, काचा लावले आणि ती स्टिक केली, जर तसं केलं स्वस्तामध्ये 15,000 रुपये मध्ये होईल किंवा 25,000 लागतील. रॉ मटेरियल साठी एक नवीन ज्यावेळेस व्यवसाय करतो 50,000चं रॉ मटेरियल भरायचं आपण. शेंगदाणा, करडई, एक एक पोते आणा, पण 50,000 तरी जवळ ठेवा तुम्ही. कारण कसं असतं, आपला माल फसलेला असतो. आपण आणतो शेंगदाणे 10, आपण 5 पोते आणले, 25,000 रुपयाची शेंगदाणे आणले, 20,000ची करडई आणली, मग परत मोहरी आणली एक पोतं, 50-60,000चा माल आणला, ते तेल तयार केलं, ते ज्यावेळेस गिरायक येणार ते घेऊन जाणार, थोडं तेल संपलं, अरे हा माल आणायचा आहे, त्यावेळेस परत 50,000 रुपये आपल्याकडे पाहिजे. 1,00,000 रुपये आपण रॉ मटेरियल साठी ठेवायचे, कमीत कमी 50,000 तरी ठेवा हाती. फर्निचर जर केलं आपण तर एक 20,000 रुपयाचं, जास्त नाही, कमीत कमी मध्ये 20 ते 30,000 पकडू आपण जास्तीत जास्त. ह्याच्यापेक्षा जर जास्त गेला तुम्ही तर जेवढं जास्त जाताल बजेट तेवढं जाईल. वेट मशीन जी आपण बघितली 7,500ची, माझी 200 किलोची कॅपॅसिटी आहे. 200 तुम्ही 50 किलोची कॅपॅसिटीची पण छोटी मशीन घेऊ शकता. टेबल सेट, टूल सेट मध्ये काय काय टूल लागतात ते 3,000 रुपये मध्ये आपल्याला येतील. बोर्ड, आपला फ्लेक्स बोर्ड, आपण जे शॉपचा बोर्ड बनवणार, स्टार बोर्ड मारणार आपण, त्याला एक 2,000 रुपये पकडा. मार्केटिंग साठी पॅम्पलेट ऍड करण्यासाठी एक 10,000 रुपये पकडा. तर हे 4,80,000, म्हणजे थोडक्यात 5,00,000 रुपये ह्याला जाणार. आपण काय बघतो की मशीनची किंमत किती, 2.5 लाख, आपल्याला 2.5 लाख लागणार फक्त, हा विचार करतो. पण हे 2.5 लाख रुपये इथं फसलेले हे लोकांना दिसत नाही. ज्यावेळेस आपण नवीन व्यवसाय सुरू करतो, लोक फक्त म्हणतात मशीन कितीला आहे, 2.5 लाखाला. 2.5 लाख, 3 लाख लय झाले आपल्याला. ज्यावेळेस व्यवसाय आपण चालू करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की एवढे सारे खर्च असतात आपल्याला. त्यामुळे हे एस्टिमेट तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार, कारण ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक वस्तू घेतलेली आहे, म्हणजे जे जे तुम्हाला लागणार आहे ती प्रत्येक वस्तू आहे, म्हणजे 5 लाख रुपये तुम्हाला पाहिजे व्यवसाय सुरू करायला. ह्याच्यामध्ये रूम रेंट, तुमचं भाडं हे मी मोजलेलं नाही,
10,000चं तुम्ही गाळा घेताय, 5,000चं घेताय, तुमच्यावर आहे. स्वतःची जर आपली ही असेल, जागा असेल, तर मग काही टेन्शनच नाही. इलेक्ट्रिसिटी पर मंथ पकडलेलं नाहीये मी आणि लेबर कॉस्ट परत 10,000, 12,000 किंवा 8,000, 6,000, बाई माणूस 6,000, 8,000 ह्याचे खर्च नाही पकडलेले. ही एस्टिमेट देतो तुम्हाला. एवढा खर्च तुम्हाला लागेल. 5 लाख रुपये पकडून चला व्यवसाय सुरू करण्यासाठी. ठीक आहे? ठीक आहे. अजून काही प्रश्न असतील तर विचारा. नाहीतर मग ट्रेनिंग आपली संपली. ही आपली ट्रेनिंग होती. तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटेल. उद्या किंवा परवा सर्टिफिकेट भेटेल. तयार झाल्यानंतर सांगतो मी फोन करून. मित्राला सांगा कोंडावरून ते येऊन घेऊन जाईल. भारतीय विद्यापीठ पासून लय जवळ आहे. 1 ते 2 किलोमीटर आहे. 2-4 किलोमीटर असेल. ठीक आहे चालतंय. ठीक आहे. याची रेकॉर्डिंग मी तुम्हाला उद्यापर्यंत लिंक YouTubeची शेअर करतो रेकॉर्डिंगची. हो ठीक आहे चालतंय. ठीक आहे. अजून काय? कधीपर्यंत चालू करणार आहे? काय नियोजन केलंय का? चाललंय नियोजन आमचं. आम्ही ठीक आहे. पैशाची व्यवस्था केलेली आहे. हां, बरोबर. नाही मेन तेच आहे. हां. व्यवसाय सुरू करायचं तर एवढं बघा तुम्हाला पाहिजे बजेट. 5 लाख रुपये तरी पाहिजे. आणि आमच्या त्याच्यामध्ये शेड बीड नाहीये. ते शेड बीडचं वेगळं. शेड मारणार असाल तुम्ही आपलं ते तयारच आहे पहिल्यापासून. तयार आहे का? मग काय प्रॉब्लेम नाही. तयार आहे तर मग काय. फक्त आता ते हे घ्यायला लागणार आपल्याला. मीटर घ्यायला लागेल. हां, 3 फेज कनेक्शन. हां. बरोबर. बाकी सगळं ओके आहे. काय करा तुम्ही मी तुम्हाला सांगतो नियोजन कसं करा. मशीन घेण्याच्या आधी फसई लायसन्स, शॉपेक लायसन्स कळलं का? आणि एमएसएमई हे तुम्ही बनवू शकता. फसई लायसन्सला 1-2 महिने लागले. त्यावेळेस नियोजन होतं. लायसन्सला अप्लाय करून शॉपेक लायसन्स काय 1 दिवसात होतं. एमएससी पण 1 दिवसात होतं ते. एक दिवसाचं काम आहे. फसईला टाईम लागतो. हां. चालतंय ठीक आहे. हे करा तुम्ही. मग मशीन हे नंतर बघा. लाईट बिल लाईटचं अप्लाय करून ठेवा. 1 महिना लागतो मीटर यायला, कधी येतो. सगळी तयारी करून ठेवायची. नंतर शेवटी मग मशीन मागवायची. ठीक आहे चालतंय. ओके चला. थँक यू. धन्यवाद. थँक यू. धन्यवाद.